दुष्काळ तसा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला. सलगच्या दुष्काळात होरपळून गेलेलं बीड जिल्ह्यातलं शेपवाडी हिरव्यागार रंगानं निसर्गानं नटलंय. गावाच्या अंगाखांद्यावर पाणी बागडू खेळू लागलंय. आणि ही किमया कशी घडली, चला पाहूयात. ओसाड माळरान, कोरड्या ठाक विहिरी, पाण्याचा एकही थेंब शिल्लक नाही. उन्हाच्या लाहीने सुकलेली पिकं. आतापर्यंत बीडमधील शेपवाडी गावात लोकांनी उन्हाळ्यात अशीच काहीशी परिस्थिती पाहिलेली. पण आज ऐन उन्हाळ्यातही इथली पिकं डोलतायत. हिरव्यागार निसर्गाने गावाला कडाक्याच्या उन्हातही देखणं रूप प्राप्त झालंय. कूपनलिकेतून पाणी धोधो वाहत आहे. गावातील बायका पाण्याने घागरीच्या घागरी भरून चालल्या आहेत. ही किमया घडली आहे पाणी फाउंडेशन आणि गावाने दुष्काळाशी केलेल्या 2 हातामुळे. दुष्काळाविषयी सांगायचं म्हटलं म्हणजे पाठीमागचे कमीत कमी 5 वर्ष खतरनाक दुष्काळ. उन्हाळ्यात म्हणजे पाणी कुठंतरीच नाही तर जनावरापुरतच निघायचं, घरी न्यायला सुद्धा पुरायचं नसं. एक घागर भराय 2 तास लागत होतं, थांबावं लागत होतं. आता थांबणं लागत नाही, अर्ध्या तासात 5 मिनिटात घागर भरते. 10 घागर पाणी निघत नव्हतं आम्हाला. तर ह्या वर्षी कमीत कमी शेजारी पाजारी जे की गोरगरीब लोक आहेत ते कमीत कमी 100 ते 200 घागर पाणी लोक घेऊन जातात. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या सततच्या दुष्काळाने गावात भीषण पाणी टंचाई होती. मात्र पाणी फाउंडेशनची साथ मिळाली आणि गावात खळाखळा पाणी वाहू लागलं. अगदी रणरणत्या उन्हातही गावकरी श्रमदानात दंगले आहेत. पाणी फाउंडेशनचे बॉक्स, हे खड्डे, हे सगळं म्हणजे हे केलेल्यामुळं, पाणी जिरल्यामुळं हे पाण्याचा परिणाम आम्हाला तितक्या अंतरावर पडलेला आहे. नाही, पाणी पातळी ह्या उन्हाळ्यात असं कधीच राहिलेलं नव्हतं उन्हाळ्यात. सध्या भाजीपाला पण प्रत्येक शेतकऱ्याचे आहे आणि हे काम झाले फक्त पाणी फाउंडेशनमुळं, पाण्यामुळं. आणि जे शेपवाडीकरांनी श्रमदान केलं, ह्या श्रमदानाचा फायदा म्हणून हे आम्हाला एक प्लस पॉईंट आहे की यावर्षी शेपवाडी पाणीमय झालेली आहे. दुष्काळाला वैतागून गावातील पांडुरंग शेप यांनी शेती करणं सोडूनच दिलं होतं. पण गावात वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आणि पांडुरंग यांनी दुष्काळाशी 2 हात केले. पाणी विहिरीमध्ये दिसल्यामुळे आम्ही लगेच गहू, ज्वारी, हरभरा हे केलं. मग हे आपल्या 4 एकरला पाणी पुरवून पुन्हा पाणी शिल्लक दिसलं. परत आम्ही दुसऱ्या 4-5 एकरला पाणी दिलं मी. मग ते पाणी देऊन पुन्हा आणखीन विहिरीमध्ये पाणी शिल्लक असल्यामुळे मी परत पुन्हा ही उन्हाळी भाजीपाला हे लावलेला आहे. जिथे दुष्काळाने विहिरीचा तळ गाठला होता तिथे जनावरांसाठी पाणी कुठून आणणार असा प्रश्न गावकऱ्यांना सतावत होता. भीषण पाणी टंचाईने शेतकऱ्यांनी आपली जनावरही विकली. परिणामी गावातील दूध व्यवसाय बंद पडले. गेल्या वर्षी मला स्वतः 60-65 हजाराचा चारा विकत घ्यावा लागला होता. आता ह्या वर्षी माझा स्वतःचा घास आहे. घासावर माझा जी एक्स्ट्रा खर्च होत होता बाहेर, तर 1ही रुपया खर्च नाही. आता मी तर परिपूर्ण आहे. ह्या वर्षी तर माझं परिपूर्णता आहे, पण पुढल्या वर्षीचे सुद्धा ह्या वर्षी मी गंजी लावलेली आहे. कमीत कमी माझा 2 ते 3 गुंठे घास आता सहज जोपासला जातो. आणि संपूर्ण माझा व्यवसाय जो आहे दुग्ध व्यवसाय, तो म्हैसी बांधून आहेत आणि पाणी भगतचे आहे. मागच्या वर्षी शेपवाडा गावाने वॉटर कप स्पर्धा जिंकली.